कमॉडिटी एक्सचेंज सारख्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना यावं यासाठी प्रेरणा द्यायला तुम्ही काय करता आहात, म्हणजे ॲज अ व्यक्ती म्हणून, शेतकऱ्यांचे नेता म्हणून, आणि सरकार यासाठी काही करणार आहे का? कारण आपण बऱ्याच वेळा बघतो दुष्काळ झाला, हे झालं, मदत दिली जाते, पण मुळात सक्षम कसं करणार? कारण डिजिटल इंडिया जर म्हणायचं तर या गोष्टीत काय येऊ शकत नाही कमॉडिटी एक्सचेंज सारख्या गोष्टीमध्ये? शेतकऱ्यांचा शेतमाल हा स्वस्त मिळाला पाहिजे ही सगळ्यांचीच भावना आहे. मला काल तर विचारलं की एक वक्ता एका सभेमध्ये बोलताना मी ऐकलं की महागाई वाढली, कांद्याचा भाव आकाशाला भिडला. म्हणजे शेतकऱ्याला जरा दोन पैसे मिळायला लागलं की ते महागाईमध्ये जातं. नेमकं मला महागाई कशाला म्हणायचं याचं काहीतरी एक धोरण ठरलं पाहिजे. म्हणजे सोनं वाढलं, चांदी वाढली, त्याला महागाई म्हणतच नाही. तर मग नेमकी महागाई ही कुठं आणून ठेवलेली आहे? महागाई ही शेतकऱ्याच्या उत्पादनावरतीच आलेली आहे. आपण लगेच भाव वाढले की लगेच निर्यात बंदी लावतोया, भाव पाडायला लगेच आपण आयात करतोय. हे धोरण कुठंतरी बदललं पाहिजे. आणि म्हणून कृषी विधेयक जी 3 आलेली होती ही शेतकऱ्याच्या बाजूची होती, नरेंद्र मोदींनी आणलेली आहे. परंतु प्रस्थापित व्यवस्थेला, काँग्रेसला ही व्यवस्था भीकवादी व्यवस्था पुढं चालवायची होती. त्यांना 20 कलमी कार्यक्रम, 40 कलमी कार्यक्रम चालवायचे होते. एक सांगतो तुम्हाला की जातीवरची आंदोलनं ही उभाही राहू शकतात, सक्सेस होऊ शकतात. जातीवर माणसं नेतृत्व उभाही राहू शकतात आणि नेतृत्व करायला सोपं जातं, सत्तेच्या दिशेनं लवकर जाता येतं. पण शेतीवर उभा करणं, शेतीवरची आंदोलनं ह्या अर्थवादी असतात. आणि शेतकरी हा एका जातीचा नसतो. अनेक तोसाळी, माळी, तेली, कोळी, चर्मकार, मातंग, बौद्ध, मराठा, अशा मुस्लिम, अशा वेगवेगळ्या समाजाचा शेतकरी हा शेती करत असतो. आणि त्याची पिकाची एक पद्धत नाही आहे. कोण ऊस तयार करतोय, गहू तयार करतोय, बटाटा, टमाटा, लसूण, मिरची, सोयाबीन, अनेक पिकं आम्ही निर्माण करतोय. त्यामुळं कोणत्या पिकाला कधी भाव मिळेल आणि कोणत्या मिळत नाही ह्याची शाश्वती नसते. मग ऊसवाल्याचं आंदोलन घेतलं की कांदावाल्यानं म्हणायचं माझं काय आहे, कांद्याचं घेतलं की ऊसवाल्यानं म्हणायचं माझं काय आहे. जोपर्यंत आम्ही सगळे शेतकरी सगळ्या पिकाचे एक होऊन आमची वोट बँक आम्ही निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत आमच्या बाजूची धोरणं होणं कठीण आहे. सगळेजण जर का शेतकऱ्यांसाठीच भांडत असतील तर एक होऊन तुम्ही भांडत का नाही? एक दबाव गट का निर्माण होत नाही? फाटाफूट का होते सारखी या शेतकरी संघटनांमध्ये? वेगवेगळ्या जरी संघटना असल्या, जसं पंढरीला दिंड्या निघतात, त्यांचा विठोबा एकच असतो. मग ही नामदेवाची पालखी असत्या, ज्ञानेश्वराची असत्या, तुकोबाची असत्या, गाडगेबाबांची असत्या, तशा ह्या पालख्या आहेत. शेवटी यांना जायचं आहे पांडुरंगाजवळच. काय त्या सगळ्यांचा आक्रोश एकच आहे, सगळ्यांचा हेतू एक आहे. परंतु त्याचा एक फटका आहे मात्र, की आम्ही विखुरलेला असल्यामुळं जो सत्तेमध्ये बाबा हे सत्ता परिवर्तन करू शकतील किंवा सत्ता घेतील ही भीती राज्यकर्त्यांच्या मनामध्ये निश्चितच नाही आहे. परंतु आमच्यात सुद्धा मग मागण्यांच्यामध्ये काही तात्विक मतभेद आहेत.